धन्यवाद। या ठिकाणी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच खास करून प्रकाश ताकरे यांच्याकडून 201 रुपयाला पारितोषिक, त्याचप्रमाणे तेजस बने यांच्याकडून 101 रुपयाला पारितोषिक आम्ही सर्व बक्षिसाच्या या ठिकाणी रुपयावर धन्यवाद। सवय झालेला आहे या ठिकाणी गट सादर करत आहे, थोडक्यात या ठिकाणी आपला कार्यक्रम करायचा आहे, त्यासाठी चला सुरू करूया। गौरी गणपती सणाला दोन्हीकडे आनंद असतो आणि वर्षान मोठ्या हर्षान गणराय माझा, अहो देव माझा घरी चंदनी पाटावर बसतो। कधी मयुरावर तर कधी सिंहासनावर बाबा शोभून दिसतो, कधी मयुरावर तर कधी सिंहासनावर बाबा शोभून दिसतो आणि हातावर दारू ओढ ठेवत गणराया माझा, अहो बाप्पा माझा काळाच्या काळात हसतो। आपण सर्व कोकणकर आहोत, पाऊस पडायला लागला की आपली नांदळ असते ती गौरी गणपती सणाच्या तयारीची, आणि म्हणून आजचा गण या ठिकाणी गणरायाचे स्वागत करण्यासाठी या ठिकाणी कसा सादर करतोय बुवा, लक्ष असू द्या। हे देवा गजानना, अरे जागे झाले चंद्रनी तारे, बुवा शब्दाकडे लक्ष असू द्या, चालीला चाल द्या, विषयाला विषय द्या, नाहीतर तुम्हाला जे द्यायचं मी आज देऊन जाणार आहे त्या वाहन लक्ष असू द्या। हा म्हणून अरे जागे झाले चंद्रनी तारे, तुझ्या स्वागता सारे सजले हे देवा, अरे जागे झाले चंद्रनी तारे, तुझ्या स्वागता सारे सजले, छन छन नाचत ये रे देवा दर्शन मला तू दे रे, छन छन नाचत ये रे देवा दर्शन आम्हाला दे रे, मनोभावे देवा तुला पूजले रे, अरे छन छन नाचत ये रे मनोभावे देवा तुला पूजले रे।
या ठिकाणी खास गणासाठी पावनाक बंधू आणि वडील राजापूर यांच्याकडे 101 रुपयाला पारितोषिक केले, त्यांना मानाचा मुद्रा देतो. धन्यवाद साहेब. सवंगण बुवा या ठिकाणी वेळाभावी जितकं शॉर्टकट चालेल तितके या ठिकाणी घेतलेलं आहे. आता गणामुळे तिथे गवळण आणि गवळणचा विषय हा बुवानाचा देत आहे.
की नेहमीप्रमाणे काना हा माझा गवळणी छोटाच आहे. आज कानाची मावशीने गंमत केलेली आहे आणि ही गंमत या ठिकाणी या गीतातून थोडक्यात सादर करत आहे. लक्ष असू द्या. की किती सांगावं प्रेमानं याला हा आपलंच खरं करतो. सगळ्या गवळणी या ठिकाणी काय म्हणताय की किती सांगावं प्रेमानं याला हा आपलं तेच खरं करतो. आणि आड वाटेला उभा राहून हरी वाटेत देवीला तिला गछळतो. की भडकल्यावरी गवळण राधा, की भडकल्यावरी गवळण राधा हा पाठीला पाय लावून पळतो. आणि अंगाशी आल्यावर हरी, अहो अंगाशी आल्यावर हरी नेहमी नुसतं खोटच बोलतो. जे बोललोय तेच बोला. बोलो मनात काहीतरी वेगळंच बोललो तर गाठ माझ्याशी आहे. आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणतोय कानाची केली मी गंमत काल. ती मावशी दुसऱ्या दिवशी काय म्हणते अगं कानाची केली मी गंमत काल. बाबा तुझ्याकडे व्हाईट व्हाईट जर लाईट असेल तर नाव मी दिसत नाही. दिसतोय ना मी? हा हा शाबास. एक थोडीशी व्हाईट सोड. परमेश्वरने थोडासा वेगळा कलर दिलाय लोकांना. हा अरे कानाची केली काना असतो याला म्हणून लक्ष ठेव. अरे कानाची केली मी गंमत काल. लुटाया आला हरी माझा माल. सगळ्याला वर्षापटीच आहे. कानाची केली मी गंमत काल. लुटाया आला हरी माझा माल. मेले मी पण हसून. एखादी महिला या दुसऱ्या महिलेला सांगते, एखादी हसत गोष्ट असल्यावर ती सांगते अगं मेले मी पण हसून. रातभर बसून काना रातभर बसून गेला हलवत रुसून. रातभर बसून रातभर बसून हलवत रुसून.
ठिकाणी नागर आहे आणि म्हणून या ठिकाणी काय करायचं आहे जया दुधाचा भरलेला वाटा कानाला बाई भेटत नाही जयाचा आवळा तुझा सावळा कवळी बाई भेटत नाही तुझ्या कानाला या कृष्णाला तुझ्या कानाला या कृष्णाला नाही जिलेबी असून उतरावर बसून उतरावर बसून तिला हलवत बसून उतरावर बसून आणि हलवत बसून काय गेलं आहे त्यांनी सांगायचं आहे त्यांना काय झालं दुसऱ्या बारीची सांगवलंय या ठिकाणी खास या गवळण्यासाठी सखाराम भागवजी टिळकर साहेब दापोली सखाराम भागवजी टिळकर साहेब दापोली यांच्याकडून 201 रुपयाला पारितोषिक आहे आणि आज जोडण्यावर धन्यवाद. त्याचप्रमाणे मंडळी श्री गणेश भरणेश्वर मित्रमंडळ रजिस्टर आहे खालचीवाडी कर्दे तालुका गुहागर आयोजित शक्ती तुला नाचाचा जंगी सामना बुधवार दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी आपल्या विलेपार्ले येथील दिनानाथ नाट्यगृह या ठिकाणी सामना होणार आहे. शक्तिवाले शाहीर मीच अर्थात विनेश वाजीबुवा विरुद्ध तुरेवाले सुप्रसिद्ध असे शाहीर आहेत सन्माननीय नागरिकची भोईकर सर. या दोन कलाकारांचा कार्यक्रम पुढच्या महिन्यात 21 तारखेला विलेपार्ले दिनानाथ नाट्यगृह या ठिकाणी आहे. आपण सर्वांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे. शक्ती तुला म्हटला की हा प्रश्न उत्तराचा एक भाग आहे आणि नियमावलीप्रमाणे मुलांना प्रश्न दिलेला आहे. मला एक गोष्ट मुलांना आवर्जून सांगावीशी वाटेल की जो प्रश्न आज मी तुम्हाला दिलेला आहे तो माझ्या वाचनात आहे आणि उत्तर असेल तर आवर्जून द्यावं. आपल्या घरात देखील एक वाचक आहे की त्यांचा नेहमी आदर करतो कारण आमच्या राजापूर तालुक्यातील एक नामवंत मंडळी त्यांची गुरुमंडळी आहे. मंडळी विषय असा आहे की गर्ग संहिता सांगते की राधा आणि कृष्ण यांचं जेव्हा लग्न झालं आपण सर्वांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळीकडून असं ऐकलेलं आहे की राधा ही काळाची प्रेमिका होती परंतु ग्रंथ असा एक सांगतो
की राधा आणि कृष्ण यांचं जेव्हा लग्न झालं तेव्हा या वधूवराने ब्राह्मणाला दक्षिणा दिल्या. या वधूवराने ब्राह्मणाला दक्षिणा दिल्या. त्या दक्षिणा काय दिल्या आणि त्या किती पुरल्या हा प्रश्न मी गोवाला या ठिकाणी विचारलेला आहे. त्यांच्याकडे उत्तर असेल त्यांनी पुराव्यासहित जरूर उत्तर द्यावं. काहीतरी उत्तर दिलं तर त्यांना मी प्रत्येक बारीक पूर्ण होलेला आहे आणि त्यांनी ऍक्सेप्ट देखील केलेला आहे. म्हणून आजचा विषय देखील नवीन आहे आणि म्हणून या ठिकाणी त्यांचे जोडीदार मित्र अमोलबुवा काही त्या ठिकाणी आहेत त्यांना देखील मानाचा मुजरा करतो. थोडीशी मिटकी उघडा अमोलबुवा दिसला नाही आल्यापासून. हा एवढा लागू नको किती पण लहान झाला बुवा तरी तुला लहान करून मी सोडणार हा अमोलबुवा किती पण लागतो. आणि म्हणून या ठिकाणी थोडक्यात 14 गाणं सादर करतोय. बुवांना टोका देतोय. विषय आहे अभ्यास आहे सादरीकरण आहे त्याने तसं उत्तर जरूर द्यायचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणत आहे आमच्या नाचणाऱ्या मुलांची फेवरेट चाल आहे. अरे आता जीवाला वाटतंय बरं भावा एक विमान खाल्ल्यावर महाशिवपुराणाचा विषय त्यांना मी संदर्भ देत आहे. नितीन आपले जरी माझे प्रतिस्पर्धी असले तरी आपण नाही ते त्यांच्या जोडीला नेहमी असतात. हे दोन्ही माझे आलटून पलटून प्रतिस्पर्धी ठरलेले आहेत. दोघांना मानाचा मुजरा केलेला आहे. रंगमंचाच्या बाहेर ते माझे खरंच जुळले मित्र आहेत परंतु आज रंगमंचात माझे प्रतिस्पर्धी आहेत. आणि म्हणून हा शब्दीतुरा हा शास्त्र उत्तराचा भाग आहे. शास्त्राला आधरून या ठिकाणी त्यांना बोलत आहे. आता बुवांचं नाव नितीन आहे आणि माझ्या वाचनामध्ये नीती आहे नियत आहे आणि म्हणून विषय कसा घेतलाय अरे माझ्या जीवाला वाटतंय बरं त्याच्या जीवाला वाटतंय बरं हा एक विमान खाल्ल्यावर की वाघिणी पाशी आज हा आलाय पोकड की वाघिणी पाशी आज हा आलाय पोकड सांगा तो जिवंत जाईल काय. इथे नारी आहे तिथे धनाची बाजू आहे इथे शक्ती आहे तिथे दूर आहे. म्हणून काय म्हणतोय आपण बुवा हो आपले बुवा की वाघिणी पाशी आज हा आलाय पोकड सांगा तो जिवंत जाईल काय. आणि कोकिळेच्या मंजूळ स्वराची सर साकाया कावळ्याला येईल काय. अहो गाई वाणी पवित्र दूध गाई वाणी पवित्र दूध साका हा रेडा देईल काय. की गाई वाणी पवित्र दूध सांगा हा रेडा देईल काय. आता बायकोचा बैल झालेला हा घरगडी अरे बायकोचा बैल झालेला हा घरगडी सांगा त्या श्रावण बाळा परी आई बापाला दर्शनास नेईल काय. एक जरी वाक्य चुकीचं असेल एक जरी वाक्य हे अभ्यासाच्या बाहेर असेल त्यांनी मला बिंदास विचारावं रंगमंचावरती सादर करू दे. परंतु जितक्या ताकदीने मी गातोय जितक्या ताकदीने मी या ठिकाणी सादर करतोय त्याचा एक जरी आज हे काही चुकीचं बोलले ना यांचे गुरु पण आले गुरु समोर आज चेहऱ्याचा कसं मी तरी हा. आणि म्हणून सगळ्यांनी नीट आहे का अरे संगत तुला पडली भारी नितीन बुवा महाशिवपुराणाचा विषय हा. अरे संगत तुला पडली भारी बदनामी तुझी झाली सारी. अरे संगत तुला पडली भारी बदनामी तुझी झाली सारी. सांगतो नितीन
अरे सांगतो नीतीनं विचार थोडा कर. अरे सांगतो नीतीनं बुवा विचार थोडा कर. दैत जोडीला ठेवलास जर. दक्षिणाला सांगत आहे अरे सांगतो नीतीनं चांगल्या बुद्धीनं. अरे सांगतो नीतीनं विचार थोडा कर. तुला सांगतो नीतीनं विचार थोडा कर. दैत जोडीला ठेवलास जर. दैत म्हणजे राक्षस. ह्याच्या जोडीला अमोल दैत. त्यांना नाही बोलायचंय मला. काय म्हणतोय अरे सांगतो नीतीनं विचार थोडा कर. दैत जोडीला ठेवलास जर. तुझ्या दैत जोडीला ठेवलास जर. बायका पोरं येतील रस्त्यावर. दैत जोडीला ठेवलास जर. बायका पोरं येतील रस्त्यावर. या ठिकाणी आपण दिलेल्या वेळेपेक्षा जास्त 1 मिनिट घेतल्यास माफ करा.